कोणीच साथ देत नाही आहे आणि भाग्य काही उजळत नाही आहे. तुम्ही खूप प्रयत्न केलेत पण तरी पण मार्ग सापडत नाही आहे, लक्षात येत नाही आहे. काय चुकलं आहे, काही राहिलं आहे का, काही कुलदेवतेचं आहे का, घरामध्ये कोणी वडीलधारी व्यक्ती सांगणारी नाही आहे, कोणी तुम्हाला मार्ग दाखवणारा भेटत नाही आहे. मग काय करायचं? अशा वेळेला व्यक्ती खूप हताश होतो. ज्या वेळेला ज्या व्यक्तीवरती अशी वेळ येते ना, त्यालाच त्याचं दुःख कळतं की नक्की कशातून तो जातोय ते. तर त्याच्यासाठी सुद्धा उपाय आहेत. फक्त म्हणतात ना की योग्य वेळ यावी लागते. तसं तुकाराम महाराजांनी एक सुंदर वाक्य त्यासाठी सांगितलेलं आहे. तुका म्हणे भोग सरे येईल गुण अंगारे. म्हणजे ज्या वेळेला आपले भोग संपतात ना, काही भोग असतात आपल्या हातूनच कधीतरी कुठचं तरी कर्म घडलेलं असतं आणि त्या कर्मामुळेच आपल्याला हा त्रास होत असतो. बघा, त्यासाठीच हा उपाय आहे की तुम्हाला एक मंत्र देता आहे. हा मंत्र रोज 5 माळा जप करायचा आहे. 5 माळा म्हणजे 108 मण्यांची एक माळ असते. अशा रोज 5 माळा जप करायच्या आहे. मंत्र तुम्हाला इथे लिहून देते आणि इथे तोंडाने बोलून सांगते. मोर अभाग उददी अवागाहू असा हा मंत्र आहे. मोर अभाग उददी अवागाहू हा मंत्र तुम्हाला दररोज म्हणायचा आहे. सकाळी एकतर लवकर पहाटे 5:30 ते 7 वाजेपर्यंत म्हणा, किंवा संध्याकाळी तुम्ही दिवे लागणीच्या वेळेला सुद्धा म्हणू शकता, किंवा अगदी रात्री. 3 टाईम दिलेले आहेत. या तिन्ही वेळांमध्ये तुम्ही हा मंत्र म्हणू शकता आणि जसा जसा तुम्ही मंत्र म्हणत जाल तसा तसा तुम्हाला त्याचे अनुभव येत जातील. 2 दिवस केल्याने 8 दिवस केल्याने लगेच फरक पडत नाही. आता जर का तुम्हाला रोज तूप खायला लावलं का तर म्हणे रूप छान येईल, मग तुम्ही 4 दिवस तूप खाल्ल्यावर लगेच आरशामध्ये जाऊन गाल बघणार आहात का माझे गाल कसे छान दिसतात? असं नसतं. तूप खाल्ल्याने रूप येत नाही. त्याचप्रमाणे मंत्रसुद्धा काही काळ तुम्हाला जपावे लागतात, तेव्हा त्याचा फायदा होतो. न जाणे कोणत्या जन्माचं कर्म घेऊन आलेलं असतं आपण, ते कर्म तुमचं भोगूनच संपवावं लागतं, किंवा ते जपाद्वारे तुम्ही त्याची तीव्रता कमी करू शकता. दुसरं आपल्या हातात काहीच नाही आहे, तर तेवढं आपण करू शकतो. म्हणून हा जप करणं हे एकमेव काम आपण करू शकतो, तो करावा आणि त्याचे अनुभवसुद्धा घ्यावेत. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पुन्हा तुम्हाला भेटेन. तोपर्यंत जय भवानी.